अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आपण तिसरा अध्याय सुरू केलेला आहे आणि तिसऱ्या अध्यायाचे 8 श्लोक पूर्ण होऊन 9व्या श्लोकामध्ये आपण प्रवेश केला होता। त्याच्यामध्ये 1 ते 8 ह्या श्लोकामध्ये तो जो विषय होता तो विषय मुख्य म्हणजे कर्मयोगाचा जो मुख्य तत्वस्वरूप काय आहे आणि ज्ञानयोग व निष्काम कर्मयोग याच्या अनुसार आसक्ती न बाळगता जे विहित कर्म आहेत ते विहित कर्माचं काय महत्त्व आहे हे 1 ते 8 ह्या श्लोकामध्ये हा विषय मांडलेला आहे। 9व्या श्लोकापासून ते 16व्या श्लोकापर्यंत यज्ञादी कर्मावरचा विषय मांडलेला आहे। हा दुसऱ्या विषयात आपण प्रवेश कर्मयोगाचाच भाग आहे। 1 ते 8 मध्ये निष्काम कर्मयोगाचं काय महत्त्व आहे ते आपण पाहिलं। तेव्हा कर्मयोगाचं परत एकदा आपण थोडीशी पुनरावृत्ती करू की कर्मयोग म्हणजे काय नेमकं आहे। त्यामध्ये 2 शब्द आहेत, एक कर्म शब्द आहे आणि दुसरा योग शब्द आहे। कर्म हे क्रियाप्रधान आहे आणि योग ही परमेश्वराशी एकरूप व्हायची स्थिती आहे। तेव्हा क्रियेतून परमेश्वराशी एकरूप होणे ही जी काय प्रक्रिया आहे ना ती कर्मयोगाची प्रक्रिया आहे। की अशी क्रिया, कारण क्रियेचा संबंध हा प्रकृतीशी आहे, शरीराशी आहे, जगाशी आहे। क्रिया कुठे होते, क्रिया ज्या ठिकाणी त्रिगुण आहेत, पंचमहाभूत आहेत त्या ठिकाणी क्रिया होते। आणि ही क्रिया जी आहे ही अंतर्बाह्य आहे, आपल्या अंतःकरणात आहे, आपल्या शरीरात आहे, आपल्या इच्छेमध्ये आहे आणि बाह्य जगतामध्ये ब्रह्मांडामध्ये सगळीकडे क्रिया चालू आहे। पण या क्रियेचं रूपांतर कर्म ह्या शब्दामध्ये केव्हा होतं, या क्रियेचं ज्यावेळेस कर्तृत्व भाव जेव्हा आपल्याकडे आपण घेतो, जेव्हा मी करतो, मी जगतो, मी भोगतो, अशा रीतीने अहंकाराचा स्पर्श जिथे झालेला आहे त्यालाच आपण जीवभाव असं म्हटलेलं आहे। असं जीवभाव ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व आणि ध्यातृत्व अशा प्रकारचं स्वतःच्याकडे जे काय आपण हे सगळं स्वतःकडे घेतो, कर्माचा भाग आणि ह्या सगळ्याचा भाग, त्यावेळेस आपल्याला हा क्रियेचं रूपांतर हे कर्मामध्ये होतं। वस्तुतः क्रिया आपल्या ठिकाणी चालू आहे, जसं अन्नपचन हे स्वयंभू क्रिया आहे, तिथे कोणी म्हणत नाही मी अन्न पचवलं, किंवा रक्ताभिसरण चालू आहे किंवा हृदयस्पंदन चालू आहे, या गोष्टी ज्या आहेत ह्या स्वयंभू आहेत। परंतु आपण एखादी वस्तू उचलून दुसरीकडे ठेवली किंवा एखाद्याचं आपण काही विशेष काम केलं की आपण म्हणतो मी हे केलेलं आहे। म्हणजे बाह्य क्रिया ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्या हातून होते तेव्हा आपण कर्तृत्वभाव आपल्याकडे घेतो। त्याचं कारण असं की तिथे जीवभाव आहे, त्या ठिकाणी अहंकाराचा भाव आहे। तर अहंकाराचा भाव जिथे जिथे आला त्या ठिकाणी क्रियेचं रूपांतर कर्मात झालं। क्रिया आणि कर्म याच्यात काय भेद आहे, तर क्रिया ही गुणक्रीडा आहे आणि कर्म हे गुणक्रीडेमध्ये असलेलं अहंकाराचं स्थान आहे। तेव्हा हे अहंकाराचा स्पर्श झाला की कर्म होतं। मग ह्या कर्माला योगाचं रूपांतर कसं द्यायचं, तर ह्या कर्मामध्ये तर कर्म आणि योग असा शब्द जो वापरला आहे, तर योग हा शब्द हा कर्माशीच संबंधित आहे बरं का। अजून एक सांगायची गोष्ट, भगवद्गीतेमध्ये जरी ज्ञानयोग आणि भक्तियोग हे शब्द जरी वापरले तरी भगवद्गीतेचा योग ह्या शब्दाचा मुख्य भर हा कर्मयोगावर आहे। त्याचं कारण सांगतो तुम्हाला की योग म्हणजे आपण हे जोडण्याची प्रक्रिया आहे, जीव आणि शिव, जीव आणि ईश्वर, जीव आणि परमात्मा ह्या दोघांना जोडण्याची क्रिया म्हणजे योग आहे। म्हणजे हे 2 गोष्टी आहेत हे आपण मान्य करतो तेव्हाच योग ही गोष्ट मान्य करतो। तेव्हा जीव नावाची जी गोष्ट काय आहे, तर जीव नावाची गोष्ट अशी आहे की स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव म्हणजेच जीव आहे। स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाला आपण काहीतरी करणारे आहोत, आपण काहीतरी भोगणारे आहोत, ही जी जाणीव आहे ना, या जाणीवेची रूपांतर जे आहे हे परमेश्वराशी नातं जोडण्यामध्ये लावायचं। म्हणून योगाचा संबंध हा जीवाशी आहे आणि जीवाचा संबंध हा कर्माशी आहे। म्हणून जिथे जिथे क्रिया आहे, जिथे जिथे कर्म आहे त्या ठिकाणी योग सिद्ध करण्याची आवश्यकता भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे। कारण ज्ञान जे आहे ना हे स्वतःच योग स्वरूप आहे। ज्ञान हा विषय कसा आहे माहिती आहे का, ज्ञान हा स्वरूपाबद्दलचा आहे, ज्ञान हा सच्चिदानंद तत्वाशी संबंधित आहे। त्यामुळे तिथे योग नाहीच आहे, कारण तो जोडलेलाच आहे ना, तो ज्ञानाचं स्थान असं आहे की ते परमेश्वराचं स्थान आहे। म्हणून तिथे योग शब्द
जो आहे तो वापरला आहे त्यांनी, पण खऱ्या अर्थाने योग शब्द जो आहे तो जीवशिवाची गाठ आहे. आणि म्हणून योगाचा संबंध हा कर्माशी आहे. एक त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट सांगतो की कर्मयोगाचं काय महत्त्वाचं अंग आहे. तर कर्मयोगामध्ये क्रिया आणि क्रियेच्या माध्यमातून परमेश्वराशी अनुसंधान ही जी काय प्रक्रिया आहे ना, ह्या प्रक्रियेला कर्मयोगाचं एक स्वरूप दिलेलं आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी समर्पण भाव आहे, ज्या ज्या ठिकाणी इतरांच्या हिताकरता केलेलं कर्म आहे, इतरांच्या कल्याणाकरता जे काम केलेलं आहे, ते सर्व जे आहे हे योगाकडे घेऊन जाणार आहे. कुठली व्यक्ती असो, त्यांनी जेव्हा आपलं कर्तव्य हे अतिशय कर्तव्य भावातून आणि इतरांच्या कल्याणाकरता केलं की कर्मयोग झाला. आणि ज्या ज्या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थाकरता एखादी गोष्ट केली तर त्या ठिकाणी बंधनात्मक कर्म झालं. व्याख्या बघा त्याची, की जेव्हा आपण त्याग करतो ना, कारण त्याग करणं ही स्वाभाविकता आहे आणि ती स्वाभाविकता तुम्ही स्वतःच्या शरीराच्या सुद्धा प्रक्रियेतून तुम्हाला अनुभवातून मिळेल की आपण जेव्हा स्वाभाविक कर्म करतो ना तेव्हा त्यागच होत असतो. पण जेव्हा अज्ञान तिथे येतं, जेव्हा अहंकार तिथे येतो, त्या ठिकाणी भोगाची वृत्ती होते. त्याग आणि भोग, जिथे भोग आला तिथे बंधन आलं, जिथे त्याग आला त्या ठिकाणी योग आला. योगाचा संबंध त्यागाशी आहे आणि भोगाचा संबंध बंधनाशी. तेव्हा हे जे कर्म आहे ना, हे कर्माचं रूपांतर हे ज्यावेळेस तुम्ही फलाचा त्याग करता, ज्यावेळेस त्यागाची भूमिका असते, इतरांचं कल्याण करण्याची भूमिका घेता, तेव्हा तो कर्मयोग साधला जातो. तेव्हा शरीर असो किंवा जगत असो, कारण शरीर आणि जगत हे दोन्ही एकच आहेत, काही भेद नाही आहे. पूर्ण ब्रह्मांडाची जी रचना ज्या गोष्टींनी झालेली, ज्या तत्वाने झालेली आहे, त्याच तत्वाने शरीराची रचना झालेली आहे. पंचमहाभूत, त्रिगुण, पंचतन्मात्रा, शब्द स्पर्श रूप रसगंध हे सगळ्या इच्छा आहेत. जेवढ्या म्हणून इच्छा आहेत ना, त्या पंचतन्मात्रातून कारणदेहामध्ये बसलेल्या आहेत. आणि जेवढं अंतःकरण आहे, मनबुद्धी चित्त अहंकार, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, हे सगळे जे आहेत नाही, हे सत्वगुण रजोगुण तमोगुण. मन सत्वगुणी असेल, रजोगुण असेल किंवा तमोगुणी असेल. ती त्रिगुणात्मक क्रीडा जी आहे ही अंतःकरणात चालू आहे, सूक्ष्मदेहात चालू आहे. आणि पंचमहाभूतामध्ये त्या त्रिगुणाचा परिणाम हा त्या क्रियेमध्ये चालू आहे. मग योगाचा संबंध कुठे आला? तर हा जो जीव आहे ना, ह्या तिन्ही देहामध्ये माझा देह म्हणून जो घेऊन बसलेला आहे आणि या देहातून मला भोग प्राप्त करायचा आहे, ही जी त्याची भूमिका आहे ना, ही अज्ञानाची भूमिका, ही ज्ञानातून म्हणजे माझं हे नाहीच, हा देह माझा नाही, ही प्रकृती, हे जग जे आहे हे माझं नाही, मग मला ह्यांच्याकरता कार्य करायचं, ह्याच्या त्यागाकरता, ह्याचा त्याग झाला पाहिजे, ह्याच्यातून त्याग झाला पाहिजे, ही जी भूमिका ज्यावेळेस होते त्यावेळेस कर्मयोग व्हायला सुरू होतो. जेव्हा मनुष्य आपल्या शरीराच्या सुखाकरता, आपल्या मनाच्या सुखाकरता एखादं कार्य करायला लागतो, तेव्हा प्रत्येक कार्य जे आहे हे बंधनात्मक होतं. बंधन होतच त्याचं, आणि त्या बंधनातूनच ती श्रंखला सुरू होते. जन्ममृत्यू जरा व्याधी काय झाली निर्माण? जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये मनुष्य का अडकला? त्याचं एकमेव कारण असं आहे की प्रत्येक कर्मामध्ये तो आपल्याला भोग कसे प्राप्त होईल ही भूमिका घेतल्यामुळे जन्म झाला. जन्म घेई लागे वासनेच्या संगे, हे जे काय विधान आहे ना, की जिथे जिथे इच्छा आहे तिथे ते जन्म आलाच, आणि जिथे जिथे इच्छेचा त्याग आहे त्या ठिकाणी परमेश्वराशी एकरूपता आहे. म्हणून कर्मयोगाचा मुख्य काय असेल भाग समजून घ्यायचा, तर कर्म हे प्रकृतीमध्ये आहे आणि ह्या प्रकृतीमध्ये शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सर्व इच्छा, या सर्व जी सामुग्री आहे, या सगळ्या सामुग्रीचा विनियोग जर आपण जगाच्या कल्याणाकरता केला तर तुम्ही स्वतः ही परमेश्वराच्या स्थानावर राहता. म्हणून योगाच्या ठिकाणी स्थानापन्न व्हा आणि कर्म करा. तुमचं स्थान कुठे पाहिजे? तुमचं स्थान स्वरूपामध्ये पाहिजे. आणि मग जी काही देहातून क्रिया होईल ना, ती सगळी क्रिया ही जगाच्या कल्याणाकरता होईल. आणि तुमचं स्थान जर शरीरात आलं, तुम्ही काय करता की आपल्या स्वरूपातून देहामध्ये येऊन बसता, आणि मग देहातून तुम्ही अपेक्षा करता की मला सुख मिळावं, मला प्रशंसा करावी माझी सगळ्यांनी, मला कोणीतरी मोठं मानावं, मला काही महत्त्व द्यावं. ही सगळं बंधनं सुरू झाले, तिथेच बंधनं सुरू झाले. तेव्हा ही जर गोष्ट एकदा लक्षात आली की आपलं स्थान जे स्वस्थान आहे ना, ते स्वस्थानापाशी जर आपण जाऊन बसलो आणि गुणामध्ये ती क्रीडा जी चालू आहे ती क्रीडा ही सहजतेने होत गेली तर तुमचं विहित कर्म समोर येईल
आणि त्या विहित कर्माच्या अनुसार कार्य हे होत राहील. करणं आणि होणं, ज्याच्यातून करण्यातून होण्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा कर्मयोग साध्य होतो. असा हा कर्मयोग जो आहे हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर होणारी क्रिया आहे. ज्ञान म्हणजे काय की स्वरूपामध्ये स्थित होणे, आणि ही क्रिया म्हणजे काय, गुणामध्ये गुण जी आहे क्रीडा करत असताना ती क्रीडा ही सहजतेने होऊ देणं, ही जी स्वाभाविक गोष्ट आहे ना, तो कर्मयोग आहे. तेव्हा या ज्ञानाच्या अधिष्ठानावर निष्काम भाव केव्हा होतो, जेव्हा स्वरूपाशी एकरूप होतो तेव्हा. कारण निष्काम भाव करायची गोष्ट नाही, ती स्वाभाविक गोष्ट आहे. निष्काम का होत नाही, कारण आपण त्या गुणामध्ये, त्या पंचमहाभूतामध्ये, त्या इच्छेमध्ये इतके आसक्त होऊन गेलेला असतो की तिथे कामनाच कामना आहे, म्हणजे अभावच अभाव आहे. इतका अभाव असतो, प्रत्येक गोष्टीचा अभाव आहे. मग कामना निर्माण झाली, कामना निर्माण झाली की त्या ठिकाणी बंधन निर्माण झालं, त्या बंधनातून जन्ममृत्यू निर्माण झाले. तर हे जे चक्र आहे ना, ह्या चक्रातून जर दूर व्हायचं असेल आपल्याला तर सगळ्यात सोपी गोष्ट अशी आहे की स्वरूपामध्ये बसा आणि गुणक्रीडेमध्ये कार्य होऊ द्या. एक स्वाभाविकता, एक सहजता, एक आनंद, एक शांतता आणि एक बुद्धीची एक स्थिरता अशी आपोआप प्राप्त होईल. म्हणून ह्या ठिकाणी बुद्धियोगसुद्धा म्हटलेलं आहे त्याला. आणि तिथेच गोंधळ झाला बरं अर्जुनाचा, की तो त्याला काय वाटलं बुद्धियोग म्हणजे हे ज्ञानच सांगतायत का काय. बुद्धियोग जे आहे ना, बुद्धीची स्थिरता ही केव्हा होते, आपण स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये आपण पाहिलं त्याच्यातला मुख्य भाग की जो जेव्हा तो स्वरूपात येऊन बसला ना की बुद्धी स्थिरच होते. कारण बुद्धीमध्ये तो जीव बसलेला आहे, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये तो जीव बसलेला आहे. तो जीव ज्यावेळेस बुद्धीच्या माध्यमातून जेव्हा स्वरूपात जाऊन बसतो तेव्हा बुद्धी स्थिर होते, आणि तोच बुद्धियोग सांगितला आहे. आणि त्या बुद्धियोगालाच कर्मयोग म्हटलेलं आहे. बघा गंमत बघा, काही वेळेला शब्द कसे आहेत की कधी कधी ते गोंधळात टाकणारे आहेत. असं वाटतं की बाबा आपण हे ज्ञानच सांगतायत का. ज्ञान अजून सांगितलेलंच नाही आहे, ज्ञानाच्या अधिष्ठानावर कर्मच करायला सांगितलं आहे. तर असा हा कर्मयोग 8व्या श्लोकापर्यंत सांगितला. आणि त्याच्यानंतर 9व्या श्लोकापासून त्यांनी पुढे असं सांगितलं आहे की सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषः वः अस्तु इष्टकामधुक्. म्हणजे पूर्वी कल्पाच्या पूर्वीही यज्ञाच्या बरोबर प्रजा निर्माण करून प्रजापती ब्रह्मदेव काय म्हणाला की तुम्ही लोक, म्हणजे सर्व मनुष्य, लोक हा शब्द मनुष्यांना धरून आहे, तुम्ही लोक या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुम्हा लोकांना इष्टभोग देणारा हो. असा आशीर्वाद आहे आणि असा आदेश आहे ब्रह्मदेवाचा की त्यांनी यज्ञ ही जी संकल्पना इथे मांडली. तर यज्ञ ह्या संकल्पनेचा खरा अर्थ जो असा आहे की यज्ञ म्हणजे तुमचं विहित नित्य कर्तव्य करणे. कर्तव्य करणे हाच यज्ञ आहे. बाकी बाह्यविधी जो आहे ना, तुम्ही होमामध्ये किंवा अग्नी घेतला त्यात हवन केलं, ही बाह्यविधी आहे ती. परंतु खऱ्या अर्थाने जर काय असेल यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ, तर विहित कर्तव्य त्यागभावनेने करणं हाच यज्ञ आहे. यज्ञ या शब्दाचाच अर्थ असा आहे की विहित कर्म करणे म्हणजे यज्ञ आहे. तुम्ही यज्ञ होम हवन कराल आणि दिवसभर जे आहे ते निषिद्ध कर्म कराल तर यज्ञ झालाच नाही. पुष्कळदा असं दिसतं की सकाळी बसून अग्निहोत्र केलं जातं आणि दिवसभर मात्र निषिद्ध कर्म केलं जातं. काम, क्रोध, मोह, मदमत्सर सगळ्या प्रकारचे चालू आहेत, निषिद्ध कर्म चालू आहे दिवसभर, आणि सकाळी अग्निहोत्र केलं, काही उपयोग नाही. कारण यज्ञ ही धारणा आहे, यज्ञ ही अंतःकरणामधली धारणा आहे. कशी धारणा, ही त्यागाची धारणा. कोणता त्याग, की अशा प्रकारचं कर्तव्य करायचं की जगाचं कल्याण होईल. त्यागाशिवाय कल्याण होणार नाही. म्हणून यज्ञ हा जो विषय आहे ना, ह्या विषयाचं मुख्य जर काय त्याचा अर्थ आहे तर यज्ञ म्हणजे, यज्ञ या शब्दाचा अर्थ की जे स्वधर्म आहे, जो विहित कर्म आहे, निषिद्ध कर्माचा पूर्ण त्याग करणे हा यज्ञ आहे. यज्ञाचा मुख्य भाग काय की निषिद्ध कर्म टाळणे. विहित कर्म ही स्वाभाविक गोष्ट आहे. अहो, आरशावर ज्यावेळेस धूळ असते की नाही, ती धूळ साफ केल्यानंतर पुन्हा स्वच्छ आरसा पाहण्याची वेगळी प्रक्रिया नसते. धूळ साफ करणे म्हणजेच स्वच्छ आरशात पाहण्याची प्रक्रिया आहे, दोन भिन्न नाहीच आहेत. म्हणून निषिद्ध कर्म टाळलं की स्वाभाविक कर्म समोर आपोआप येऊन बसतं. प्रश्न काय माहिती आहे का, आपण काय करतो की एकाच वेळी विहित कर्मही करतो आणि निषिद्ध कर्मही करतो.
दोन गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. ज्यावेळेस मनुष्य निषिद्ध कर्म कशाला म्हणायचं? निषिद्ध कर्म म्हणजे जो परधर्म आहे, आपल्याला दिलेला जो एक आदेश आहे की बा तुमचा जो काही वर्ण आहे, तुमचा जो आश्रम आहे, त्याच्या अनुसार तुम्हाला हे कर्म करण्याची एक यादी दिलेली आहे, ते विहित कर्म आहे. ते विहित कर्म सोडून आपण जे जे काही कर्म करतो ते निषिद्ध आहे. त्या निषिद्ध कर्माचा त्याग म्हणजे यज्ञ आहे. यज्ञाचा अर्थ काय आहे? तर कर्तव्य सिद्ध करणे असं म्हणत असताना मग तिथे त्याग काय आला? तर पहिला त्याग जो आहे ना, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार, याचा त्याग म्हणजे यज्ञ आहे. हे सगळे विकार ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या चरणी अर्पण करून तुम्ही निषिद्ध कर्म जेव्हा त्यागता, त्यावेळेस स्वाभाविक कर्म जे तुमच्या हातून होतं ते हवन आहे. हे हवन सिद्ध झाल्यानंतर बाह्य हवन करा ना तुम्ही, परंतु ती अंतःकरणाची भूमिकाच नाही. मनामध्ये इतकी कामना अशी भरलेली आहे ना की त्या कामनेमुळे मनुष्य निषिद्ध कर्म केव्हा आणि कसा करतो हे त्यालाही कळत नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र विधिविधानाप्रमाणे हवन चालू आहे. तर हे हवन म्हणजे यज्ञ नव्हे, हे हवन फक्त बाह्यक्रिया आहे. यज्ञाचा अर्थ हा निषिद्ध कर्माचा त्याग असून आपल्या विहित कर्माला सिद्ध करणे म्हणजे यज्ञ आहे. तर असा हा यज्ञ याने काय म्हटलेलं आहे की ह्या यज्ञाच्या निमित्ताने, हा 10वा श्लोक मी आधी वाचला, पण त्याच्या आधी 9वा श्लोक वाचायचा होता. तो यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोक आयम कर्मबंधनः तदर्थम कर्मकौंतेय मुक्तसंग समाचार. हा श्लोक त्याच्या आधीचा आहे की यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या कर्माव्यतिरिक्त दुसऱ्या कर्मामध्ये गुंतलेला हा मनुष्याचा समुदाय कर्मानी बांधला जातो. त्यामुळे हे अर्जुना, आसक्तीरहित होऊन या यज्ञासाठी कर्तव्य कर्म चांगल्या प्रकारे कर. म्हणजे अर्थ सांगितला 9व्याचा, चुकून 10वा श्लोक वाचला आधी. काय की ह्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की निषिद्ध कर्माचा त्याग कर आणि तुला दिलेलं जे काही शास्त्राच्या अनुसार, धर्माच्या अनुसार विहित कर्म जे आहे ते तू सिद्ध कर. ते सिद्ध केल्यानंतर तुला स्वाभाविकपणे हे यज्ञाचे जे काही भोग आहेत, आता यज्ञाचे भोग म्हणजे काय आहेत ह्याचाही अर्थ कळायला पाहिजे. कारण आपल्याला कामना तर काही करायची नाही आहे, कामनेचा तर निषेध केलेला आहे. आणि तरी म्हणजे इथे प्रजापती ब्रह्मदेव काय म्हणतात की तुझा ह्याच्यामध्ये उत्कर्ष होणार आणि तुला इष्टभोग प्राप्त होतील. तर ही जी प्रक्रिया जी ब्रह्मांडामध्ये होत असते ना, ते माणसाला जे जे काही लागत असतं, निर्वाह करता लागेल आणि त्याच्या एखाद्या जे काही कर्म त्याने हातात घेतलेलं, एखादा प्रकल्प त्याने हातात घेतलेला असेल, ज्यावेळेस तो स्वाभाविकपणे जेव्हा त्यागाच्या भूमिकेतून कर्तव्य करतो, त्यावेळेस ब्रह्मांडामध्येच ह्या सगळ्या प्रक्रिया अशा घडतात की तुम्हाला योग्य त्या सगळ्या सामुग्री तुमच्या समोर येऊन बसतात. ही ब्रह्मदेवाची योजना आहे. इष्टभोग देणे म्हणजे काय? इष्टभोग देणे म्हणजे जे कर्म, ज्या धर्माचं कार्य तुम्ही हातात घेतलेलं असेल, ते त्या कार्याला अनुकूल अशी जी परिस्थिती प्रदान करणे म्हणजे इष्टभोग आहे. आता आपण जेव्हा असं म्हणतो पुष्कळदा की बुवा आम्ही सकाळी उठल्यापासून एक करायचा प्रयत्न करतो, पण आम्हाला अनुकूल परिस्थिती नाही आहे. पुष्कळांची तक्रार काय असते की परिस्थिती अनुकूल नाही आहे, अनेक व्यवधानं आहेत, अनेक व्यवधानामुळे धर्मकार्य होत नाही, असं सर्वसाधारणपणे सूर आपल्याला ऐकायला मिळतात. की काय बुवा वातावरण घरचं बरोबर नाही, अडथळे खूप येतात, व्यवधानं खूप आहेत, मनामध्ये अनेक चिंता आणि विचार आहेत, अहंकारामुळे सुद्धा कामक्रोधमधून निर्माण होत आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे सगळे जे अडथळे आहेत, याचं मूळ कारण काय माहिती का? याचं मूळ कारण जर समजलं तर त्याचं ह्या सगळ्या अडथळ्याचंही निराकरण होईल. मूळ कारण असं आहे की तुम्ही जे निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्म करण्याचा जो काही दृढ निश्चय आहे, जो संकल्प आहे, तो संकल्पच केलेला नाही आहे. म्हणजे हा जो 9वा श्लोक आहे ना की यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या कर्माव्यतिरिक्त दुसऱ्या कर्मामध्ये गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो, हे विधान आहे याच्यामध्ये. हे विधान लक्षात घ्या की आपण जेव्हा देवाची पूजा करतो किंवा आपण स्नानसंध्या करतो, आपण जे नित्यकर्म करतो, ह्या नित्यकर्म करण्यामध्ये आमची काय भूमिका आहे आणि आम्ही शास्त्रविहित किंवा धर्माच्या अनुसार हे आचरण करतो का? तर हे करत असताना आपल्याला लक्षात येईल की आमचा तो निश्चयच नाही आहे.
आमचा निश्चय काय आहे माहिती आहे का? खूप धन प्राप्त व्हावं, खूप भोग प्राप्त व्हावेत, लोकांनी खूप प्रशंसा करावी, लोकांमध्ये सगळ्यांमध्ये आपली लौकिकता वाढावी, हा तुमचा मनातला संकल्प आहे. बाहेर जरी तुम्ही काही संकल्प केला असला तरी हा मूळ संकल्प हा आहे, आणि हा तर तुमच्या जीवनाच्या उद्देशाच्या विरुद्ध आहे पूर्ण. मनुष्याचं जीवन का दिलेलं आहे? परमेश्वर प्राप्तीकरता. परमेश्वर प्राप्तीकरता लौकिकतेची गरज आहे का? धनाची गरज आहे का? संपत्तीची गरज आहे का? प्रशंसेची गरज आहे का? एक एक तुम्ही मुद्दे काढा की आपण सकाळी उठल्यावर आपल्या डोक्यात काय विचार येतात आणि त्या विचाराचा आणि धर्मकार्याचा काय संबंध आहे. एका बाजूला पूजा करणं चालू आहे, दुसऱ्या बाजूला काय की आज पैसा खूप मिळाला पाहिजे, आज ज्या कामाला चाललो तिथे प्रसिद्धी मिळाली पाहिजे. त्याचा परमेश्वर प्राप्तीचा काडीचाही संबंध नाही. म्हणजे आमचा निश्चय कुठे चालला आहे? आमचा निश्चय हा विपरीत अधर्माकडे चालला आहे, प्रमादाकडे चालला आहे, निषिद्ध कर्माकडे चालला आहे. निश्चय निषिद्ध कर्माकडे आहे आणि हातातून कार्य मात्र जे आहे ते देवकार्य चालू आहे. हे ज्यावेळेस विसंगती जी असते, या विसंगतीमध्ये कधीही यज्ञसिद्ध होऊ शकत नाही. म्हणून यज्ञाची जी संकल्पना आहे ना, ही यज्ञाची संकल्पना या विहित कर्माला जुळून असल्यामुळे त्या विहित कर्माच्या अनुसार जर तुमचा बुद्धीचा निश्चय झाला तर तुमचं विहित कर्मही सिद्ध होईल. एवढंच नव्हे तर विहित कर्म सिद्ध होताना जो यज्ञ सिद्ध होईल त्याच्या अनुसार तुम्हाला सामुग्री प्राप्त होईल. हे लक्षात घ्या. तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा कशाची आहे त्याप्रमाणे तुमच्यासमोर परमेश्वर देतो. एखाद्या माणसाने तीव्र इच्छा केली, खूप पैसा मिळेल, पैसा पण त्या बंधनात जाईल. तो पुन्हा त्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये इतका भ्रमण करेल तो की नंतर तो भोगही प्राप्त करण्याच्या योग्यतेचा राहत नाही आणि योग तर मिळूच शकत नाही त्याला, आणि परमेश्वर प्राप्तीचा जो उद्देश आहे जीवनातला तोही साध्य होऊ शकत नाही. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? निश्चितपणे आपल्याला विहित कर्म काय आहे, समोर आपलं ध्येय निश्चित काय आहे, आपल्याला परमेश्वराने आपल्याकरता काय कर्म विहित कर्तव्य देऊन ठेवलेलं आहे हे पहिल्यांदा समजणं अतिशय आवश्यक आहे. हे जर नाही समजलं आणि केवळ यांत्रिक पद्धतीने तुम्ही यज्ञकर्म, यांत्रिक पद्धतीने अग्निहोत्र, यांत्रिक पद्धतीने देवाचं अर्चन पूजन कराल आणि मनामध्ये मात्र खूप आपले 7 मजले बांधले पाहिजेत आपण आणि आपल्याला खूप लोकांनी प्रशंसा केली पाहिजे, तर हे म्हणाल तर तुम्हाला ते तर होईल नाही होईल हा तुमचा पूर्वकर्माचा भाग आहे. होईल किंवा होणारही नाही, पण जरी समजा झालं तरी मनुष्य जीवनाचा जो उद्देश आहे तो मात्र होणार नाही, हे निश्चित आहे. आपला वेग कुठे चालू आहे, आपली दिशा कुठे चालू आहे ह्याचा जर विचार केला आपण तर ज्याच्याकरता म्हणून मनुष्याचा देह प्राप्त झालेला आहे, ज्या उद्देशाने मनुष्याचा देह प्राप्त झाला आहे त्या उद्देशापासून विपरीत आहे. आणि सर्व विहित कर्म जे काय असेल, जितकं काय कर्मयोगामध्ये विहित कर्माची यादी दिलेली आहे, पुढे आपण विस्ताराने पाहू ती, ते सर्व विहित कर्म हे परमेश्वर प्राप्ती करत आहे. जितकं म्हणून विहित कर्म दिलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला, प्रत्येक मनुष्याला विहित कर्माची एक यादी दिलेली आहे. त्याच्या अनुसार जर तुम्ही बुद्धीचा निश्चय करून जर तुम्ही तुमचा पूर्ण दिनचर्या ठेवली सकाळपासून अगदी रात्री शयनापर्यंत आणि त्याच्या अनुसार तुम्ही जर बरोबर काम करत राहाल तर तुम्हाला परिस्थिती सगळी अनुकूल होईल, प्रतिकूल होणारच नाही. प्रतिकूल परिस्थिती निर्माण करायला मुख्य कारण आपण स्वतः आहोत. आपण पुष्कळ दुसऱ्याला दोष देतो की ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, कोणामुळेच झालं नाही, तुमच्यामुळेच झालं. का बरं तुमच्यामुळे झालं? कारण तुमचा निश्चय काय होता याचा प्रश्न विचारा स्वतःला. आपला जो निश्चय आहे हा निश्चयच विपरीत होता. आपला निश्चय जो होता हा निषिद्ध कर्माला धरून होता. आपला जो निश्चय होता तो विहित कर्माच्या विरुद्ध होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्ही काम कराल तेव्हा बंधन होईल, तेव्हा क्लेश होतील, तेव्हा त्रास होणार आणि तुम्ही उद्देशापासून भरकटले, पथभ्रष्ट झाले की तुम्हाला हे बंधन तर होईलच, पण जन्ममृत्यूच्या चक्राच्या पुन्हा फेऱ्यामध्ये याल. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर सुद्धा नंतर पुन्हा पशुच्या जन्माला जाल, हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या श्लोकामध्ये जे सांगितले की यज्ञाच्या निमित्ताने आपल्याला जे विहित कर्म करायचं आहे तर ते चांगल्या प्रकारे करून त्यानंतर तुम्ही हे यज्ञकर्म जर सिद्ध कराल तर तुम्हाला इष्टभोग प्राप्त होते, अनुकूल परिस्थिती प्राप्त होईल. अनुकूल परिस्थितीचा अर्थ परत एकदा सांगतो. अनुकूल परिस्थिती म्हणजे आपल्या मनाला भावेल म्हणजे अनुकूल नव्हे, कारण अनुकूल आणि प्रतिकूल याच्यामध्ये सुद्धा
माणसं अर्थ काढतात भिन्न भिन्न. कारण आमचा जर मनामध्ये जर ज्ञानाचं अधिष्ठानच नसेल काय, तर आपण त्याला प्रतिकूल म्हणतो. आम्हाला काय पाहिजे होतं की प्रशंसा पाहिजे होती. खूप वेळेला लोक ह्युमिलिएट करतात आणि तो म्हणतात की अनुकूल परिस्थिती निर्माण नाही झाली. मग कशी पाहिजे होती अनुकूल परिस्थिती? आम्हाला प्रशंसा करणारे माणसं पाहिजे होते अवतीभोवती. मग आणखीन काय, अनुकूल परिस्थिती नाही मिळाली. काय झालं? अहो आजकाल पैशाचं उत्पन्नच कमी झालं, प्रतिकूल परिस्थिती झाली. मग अनुकूल परिस्थिती काय व्याख्या आहे तुमची? व्याख्या आमची आहे की भरपूर पैसा आला पाहिजे. म्हणजे अनुकूल परिस्थितीची व्याख्या आपणच करतो आणि आपणच म्हणतो की ती प्रतिकूल परिस्थिती झालेली आहे. आता अनुकूल परिस्थिती म्हणजे काय ते आहे का? अनुकूल परिस्थितीमध्ये विहित कर्म आपला स्वधर्म सिद्ध करत असताना परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर निश्चितपणे जाणं म्हणजे अनुकूल परिस्थिती आहे. अनुकूल परिस्थितीचा अर्थ समजून घ्या. मग कदाचित एखाद्या धनाची हे कमी होईल, निर्धनतेकडे जाऊ शकाल एखाद्या शक्यता आहे. काही व्याधी शरीराला होऊ शकतील, काही हरकत नाही, होऊ शकतात अशा गोष्टी. काही वेळेला काही लोक तुमची निंदा करतील, काही हरकत नाही, निंदा झाली तरी हरकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्या प्रारब्धवश आहेत आणि त्या प्रकृतीशी धरून आहेत. आपल्याशी त्याचा काही संबंध नाही. आपण आपल्या स्वरूपात जेव्हा बसू आणि स्वरूपातून परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागू तेव्हा ह्या गोष्टी येतील आणि जातील. त्यामुळे ह्या गोष्टीला तुम्ही प्रतिकूल जर म्हणाल तर तुम्हाला अनुकूलतेचा अर्थच कळाला नाही. इष्टभोग या शब्दाचा अर्थ काय? आणि कसं आहे माहिती आहे, प्रत्येक श्लोकामध्ये जो काही एक एक शब्द वापरला आहे ना, त्या शब्दाचा जर बरोबर जर अर्थ घेतला आपण, त्याचं जर रहस्य समजून घेतलं तर आपल्याला भगवद्गीतेने दिलेला काय संदेश आहे ते समजू शकेल. नाही तर काय म्हणतील, इष्टभोग म्हणजे काय? इष्ट या शब्दाचा अर्थ काय? इष्ट म्हणजे माझ्या मनाला येईल तसा, माझ्या मनाला मला आवडेल म्हणजे ते इष्ट. तर इष्ट म्हणजेच परमेश्वर आहे. इष्ट जो शब्द आहे ना, हा कशाला धरून आहे? आपण म्हणतो ना इष्टापत्ती आली. का बरं इष्टापत्ती आली? आपत्तीमुळे मला या संतांचं दर्शन झालं. काही वेळेला म्हणतात ना की बा कधी कधी कोणी संतांच्या दर्शनाला जातात, स्वामींच्या दर्शनाला गेले. कशामुळे गेले? अक्कलकोटला नाही, आधी खूप संकट आलं होतं, ते संकट दूर व्हावं म्हणून गेले. म्हणजे संकट हे निमित्त झालं आणि प्राप्ती ही महाराजांची झाली. म्हणजे प्राप्ती झाली ते इष्ट आहे आणि संकट हे निमित्त आहे. इष्टापत्तीमध्ये इष्ट नावाचा जो शब्द आहे हा परमेश्वराला धरून आहे. इष्ट आणि भोग, तर बघा शब्द कसं आहे एक एक. इष्ट आणि भोग, इष्ट भोग प्राप्त होतील या शब्दाचा अर्थ असा आहे की परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला जाल तुम्ही. अन्यथा खरं सांगा म्हणजे भोगाचा त्याग करत असताना इष्टभोग प्राप्त होईल हे शब्द वापरले तर माणसाचा गोंधळ होऊ शकतो. आणि ते ब्रह्मदेवाचं वाक्य आहे. ब्रह्मदेवाने विधान केलेलं आहे की या यज्ञामुळे तुमचा उत्कर्ष होईल आणि हा यज्ञ तुम्हा सर्व लोकांना इष्टभोग प्रदान करतील, इष्टभोग तुम्हाला प्राप्त होवो असा त्याने त्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त आशीर्वाद दिलेला आहे. तर ब्रह्मदेव जेव्हा इष्टभोग प्राप्त हो असं म्हणतात त्यावेळेस त्याचा अर्थ जर आपल्याला काढायचा असेल, कारण श्रीकृष्ण भगवानाने सांगितलं आहे आणि श्रीकृष्ण भगवान हे तुम्हाला तुमचा अहंकार वाढेल, तुमचं कुठेतरी बंधन वाढेल असं कधीही सांगणार नाही. त्यांच्या विधानामध्ये नेहमी जे रहस्य लपलेलं असतं की नाही, ते रहस्य काय आहे तर तुम्ही त्यांच्याशी एकरूप, त्यांच्याशी अनुसंधान साधणारी तुमची स्थिती निर्माण व्हावी हेच ते सांगणार. म्हणून इष्टभोग प्राप्त होईल यज्ञाच्या निमित्ताने. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही विहित कर्म करत असताना निश्चयात्मक बुद्धी अशी ठेवा की तुमच्या माध्यमातून सर्व जगताचं कल्याण, सर्व जीवाचं हित होईल आणि आपण आपल्यामधून त्याग निर्माण होऊन सर्वांसाठी जेव्हा कर्म करत राहाल आणि निस्वार्थ भूमिकेतून विहित कर्म ज्यावेळेस तुम्ही कर्तव्य भाव कराल तेव्हा परमेश्वराच्या प्राप्तीच्या मार्गाला तुम्ही अतिशय सहजतेने जाल. त्या दृष्टीने सर्व परिस्थिती अनुकूल होईल. हा जर अर्थ तुम्ही काढला तर तुम्हाला हा जो काही 9वा श्लोक आणि 10वा श्लोक जो आहे या 10वा श्लोकाची ही लिंक समजेल पूर्ण. तेव्हा आता ह्या यज्ञ संस्कृतीतून आपण ह्या सृष्टीच्या क्रमामध्ये आपल्याला कुठे आणि कसं बसायचं आहे ह्याबद्दल पुढे ते सांगतात की देवान भावयत अनेन ते देवाः भावयन्तुः वः परस्परं भावयन्तः श्रेयः परम अवाप्स्यत. या यज्ञाच्या द्वारे देवतांना तुम्ही उन्नत करा आणि त्या देवता तुम्हा लोकांना उन्नत करो. अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने
एकमेकांना उन्नत करीत परमकल्याण तुम्ही प्राप्त करून घ्याल. हा 11वा श्लोक. आता ह्याच्यामध्ये काय आहे की देवदेवता आणि मनुष्य या दोघांचं जे परस्पर आदान प्रदान. आता ह्या देवदेवता म्हणजे काय, काय संकल्पना आहेत, त्या कुठे असतात, त्यांचा आणि आपला काय संबंध आहे, आणि यज्ञाच्या द्वारे देवतांचा आपला संबंध आपण कसा प्रस्थापित करू, हा विषय या ठिकाणी आहे. तर हा विषय आपल्याला सखोलतेने कळायला पाहिजे. देवता ज्या आहेत ह्या इंद्रियाच्या अधिष्ठानाला आहेत. देवतांचं जे स्थान आहे, आपले दशेंद्रिय आहेत, आणि दशेंद्रियाच्या माध्यमातून जे आपण भोग प्राप्त करतो ते देवतांकरताच असतात. वस्तुतः भोग हे देवताच घेत असतात. मनुष्याला असं वाटतं की मला भोग प्राप्त होतो. पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ह्याच्या खाली प्रत्येक इंद्रियाच्या अधिष्ठानाला, या इंद्रियाच्या माध्यमातून जे भोग असतात ते भोग ह्या त्या देवता प्राप्त करत असतात. पण आपल्याला काय वाटतं की हा भोग आपण प्राप्त करतो. ह्या देवताच्या संकल्पना जर तुम्ही पाहिल्या आहात, याचा विस्ताराने दिलेला आहे. प्रत्येक इंद्रिय आणि त्या इंद्रियाच्या अनुसार देवता काय आहेत. तर ह्या देवतांना आपल्याला काय करायचं आहे की यज्ञाच्याद्वारे हवन करायचं आहे, आणि त्या देवतांना आपण हवन केल्यानंतर आपण त्यागाची भूमिका घ्यायची आणि देवतांना हे हवन द्यायचं. तेव्हा देवता तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये हे तुमचं कल्याण करण्याकरता तुम्हाला मार्ग दाखवतील. आणि या देवदेवता ह्या इंद्रियाच्या अधिष्ठानाला जशा आहेत तशा त्या परमेश्वराचेही प्रतिनिधी करतात. त्या परमेश्वर जो आहे तो या देवदेवतांच्या माध्यमातूनच आपलं प्रतिनिधित्व करतो. तो स्वतः निर्गुण निराकार आहे, परंतु प्रत्येक देवदेवता हे विशिष्ट काही असे गुणधारण करणारे आणि असे विशिष्ट अशा वृत्तीप्रवृत्तीचे आहेत. म्हणजे ह्या स्वर्गामध्ये ज्या देवदेवता आपण ज्या मानलेल्या आहेत आणि त्या हवनाच्याद्वारे देवतांना आपण जे देत असतो, तर या प्रत्येक देवतांचं हे एक विशिष्ट स्तर आहे आणि त्याचा आणि मानवाचा हा संबंध आहे. मनुष्य जो देह त्याला प्राप्त झाला, त्या मनुष्य देहामध्येच त्या देवदेवता येऊन बसलेल्या आहेत. तुम्ही उपनिषदाचा अभ्यास आपण मागे तैत्तिरीय उपनिषदामध्ये आपण हा विषय पाहिला आपण की पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाच्या अधिष्ठानाला देवदेवता कशा असतात. तर ह्या देवदेवतांना आपण ज्यावेळेस अन्नग्रहण करतो, आपण ज्यावेळेस काही दृश्य पाहतो, आपण काही गोष्टी श्रवण करतो, काही गंध आपण पाहतो, रसनेने आपण चवी घेतो, अशा प्रकारे पंचज्ञानेंद्रियाच्या किंवा पंचकर्मेंद्रियाच्या माध्यमातून ज्या ज्या काही आपण क्रिया करत असतो त्या प्रत्येक क्रियेमध्ये जो अनुभव प्राप्त होतो, तो अनुभोक्ता जो जीव आहे त्या जीवाच्या माध्यमातून ह्या देवदेवताच फक्त सगळ्या भोग भोगत असतात. तेव्हा ह्या देवदेवतेचा आपला संबंध जो आहे ह्या भोगप्राप्तीशी आहे, परंतु स्वतः आपण जो आहोत हा जीवात्मा आत्मस्थितीमध्ये जेव्हा झाला त्यावेळेस त्याला स्वतःला भोगाची गरज नाही आहे. क्षुधा तृषा हे जे काही धर्म आहेत सगळे, हे क्षुधा तृषा किंवा अभिनिवेश, अहंकार, भय ह्या सगळ्या जे काही भावना आहेत, या सगळ्या भावना ह्या भोगाशी संबंधित आहेत आणि देवताशी संबंधित आहेत. तेव्हा या देवतांना जर तुम्ही संतुलित जर तुम्ही पद्धतीने त्यांना जर प्रत्येक गोष्ट प्रदान करत गेले हवनाच्या माध्यमातून, तर त्या देवदेवता तुम्हाला या सगळ्या आसक्तीपासून दूर करतात. पण तुम्ही जर असं म्हणाल की ह्या देवदेवतेचा माझा काही विश्वास नाही आहे, मलाच भोग पाहिजेत, अशी जेव्हा भूमिका घ्याल ना की यज्ञार्थ तुम्ही कुठलाही त्याग करणार नाही आणि जे काही मी मिळवलेलं आहे, जे धन प्राप्त केलेलं आहे ते सगळं माझ्या स्वतःच्या उपभोगाकरता आहे, तेव्हा देवदेवतांना जर तुम्ही भोग दिले नाही तर तिथे संतुलन बिघडतं. मग तिथे आसक्ती निर्माण होते आणि ह्या आसक्तीतून परत बंधन निर्माण होतं. कारण भोग तर मिळणारच नाहीत तुम्हाला, भोग पूर्ण प्राप्त करण्याची क्षमताच नाही आहे. पण ज्यांना द्यायचं त्यांना जर दिलं नाही ती गोष्ट, तर तुमच्यामध्ये जे असंतुलन होईल आणि त्या असंतुलनामध्ये जी आसक्ती वाढेल, जी एक अभावात्मक स्थिती होईल, जी एक अतृप्त स्थिती होईल, त्या अतृप्तीतून मात्र बंधन वाढत राहील. कारण अभावातून कामना आहेत, अतृप्तीतून कामना आहे आणि कामनेतून पुढे काय होतं की मनुष्य जो आहे तो कर्माचा भोग प्राप्त करण्याकरता सारखा प्रयत्न करत असतो. बघा तुम्ही पुष्कळ धन प्राप्त झालं ना, त्या धनाचा उपभोग मनुष्य घेऊ शकत नाही.
किती जरी तुम्ही अन्न शिजवलं तरी त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं ग्रहण करू शकता तितकंच ग्रहण करू शकता तुम्ही. आणि त्यातही देवदेवतेंना जर तुम्ही नैवेद्य दाखवला, त्या नैवेद्यातून सगळ्यांचं स्मरण करून जर अन्न ग्रहण केलं तर ते अन्न पवित्र होतं. आणि कुठल्याही देवदेवतेचा काही संबंध नाही आहे. पाहिजे ते मी केव्हाही खाईन, कसंही खाईन, आणि माझ्या भोगाकरताच सगळं अन्न आहे, सगळे वस्त्र माझ्याकरताच आहेत, सगळा जो निवास आहे तो माझ्याकरताच आहे, असा जेव्हा विचार कराल ना तेव्हा ते भोगच तुम्हाला प्राप्त करणार नाही, तेच क्लेशकारक होतील. म्हणून देवदेवतेचा आणि आपला संबंध कसा आहे की संतुलन राखण्याकरता आहे. त्याच्या यज्ञाच्या माध्यमातून सुद्धा आपण जेव्हा हवन करत असतो यज्ञामध्ये, तेव्हा प्रत्येक देवतेचं नाम घेऊन इदम न मम असा शब्द वापरलेला आहे. हे माझं नव्हे, हे तुलाच मी देतोय. हा शब्दप्रयोग काय, या शब्दप्रयोगामध्ये सुद्धा अनासक्त वृत्ती दाखवलेली आहे की हे परमेश्वरा, तू भिन्न भिन्न देवदेवतेच्या माध्यमातून तुझाच आविष्कार आहे, तेव्हा परमेश्वराला सगळं हे मी देत आहे. मग कसं देत आहे, मग अग्नी आहे, इंद्र आहे, हे सगळे देवदेवता त्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत, वायू आहे, ह्या सगळ्यांना आपण हे पूर्ण हवन करून ही सगळं दान करत असतो. आणि ते देवदेवता मग त्या ठिकाणी तथास्तु म्हणून तुम्हाला कल्याणाचा मार्ग दाखवत असतात. तुम्हाला अनासक्त भावनेतून पूर्ण तृप्त करतात. तृप्ती केव्हा होईल माहिती आहे का, अनासक्तीशिवाय तृप्तीच नाही आहे. आसक्तीमध्ये अभाव आहे आणि अनासक्तीमध्ये भाव आहे, लक्षात घ्या. जिथे आसक्ती आली, आसक्ती का आली व की अमुक मला हे पाहिजे, ह्याच्यामध्ये मी आसक्त झालो. काय कारण ते माझ्याकडे नाही आहे. एखादी गोष्ट अभावात्मक असेल तेव्हा आसक्ती आहे, आणि ती मी तृप्त आहे, मला ह्या गोष्टीची काही आवश्यकता नाही आहे. पण हे तुमच्या सगळ्याकरता तुम्ही घ्या, तुम्ही खा. अन्नदान करताना सुद्धा जेव्हा माणसाची जर तृप्त भूमिका असेल तोच अन्नदान करू शकतो. जो स्वतः अतृप्त असेल तर लोक म्हणतात ना, वाढल्यानंतर सुद्धा मी किती रुपयाचे तांदूळ आणले ते सांगतात. किती महागाचे, आजकाल महागाई किती झाली. जेवायला मनुष्य बसतो तेव्हा महागाईच्या चर्चा होते की बाबा किती महाग झाले सगळ्या गोष्टी. पण काय करणार, आता आपल्याला अन्नदान करावं लागतं. तर खाणाऱ्या माणसाला काय वाटेल, ही स्थिती आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पूर्ण तृप्त, तुम्ही पूर्णपणे लोकांना दान करताना हे माझं नाहीच, हे परमेश्वराचंच आहे आणि त्यालाच मी देतोय, आणि माझ्यासमोर बसलेले जेवढे लोक आहेत ते परमेश्वराचंच स्वरूप आहे, अशी भूमिका घेणारा जो कोणी त्या ठिकाणी असतो तर त्याला मात्र तो पूर्ण तृप्त असतो. म्हणून सर्व देवदेवतेंना हवन करताना, हवनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा जेव्हा मनुष्य हा इदम नमो या भूमिकेत जातो त्यावेळेसच ते हवन होतं. त्यावेळेसच ते खऱ्या अर्थाने अग्नीला आपण जे दान करत असतो, अग्नीच्या माध्यमातून सर्व देवदेवतेंना आपण देत असतो. तसा हा जठराग्नीच्या माध्यमातून सुद्धा अन्न देत असताना त्याचाही त्यागच करावा लागतो. एकही अवयव असं नाही आहे की जे कुठल्या अन्नाचा संग्रह करून घेईल. हातही नाही ठेवत, जीभही नाही ठेवत, घसाही नाही ठेवत. कुठल्याही जे अन्नाचं तुम्हाला कुठेही संग्रहच दिसत नाही. ते सारखा त्याग आहे आणि त्यागातूनच भोग आहे. आणि भोग हा तो देवदेवता घेत असतात आणि आपण तृप्त अवस्थेत असतो. ही जी तृप्ती आहे ना ती देवदेवता तुम्हाला वरचेवर देत असतात. म्हणून या ठिकाणी तुम्ही एकमेकांना उन्नत करा आणि परमकल्याण हे तुमच्या त्यातून प्राप्त होईल. असं जे काही त्यामध्ये प्रजापतीने जे अभिवचन दिलं आहे, या अभिवचनामध्ये हा मुख्य अर्थ आहे की आमचा आणि देवतेंचा कसा संबंध आहे, आणि आम्ही नित्यजीवनामध्ये, नित्यक्रियेमध्ये हा जो काही यज्ञाचा भाग आहे, श्वास प्रश्वासामध्ये यज्ञ आहे, प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक क्रियेत यज्ञ आहे. फक्त अन्न ग्रहण करण्याच्याच मर्यादित नाही, तर प्रत्येक कार्य करत असताना पहिल्यांदा तृप्त व्हा, पहिल्यांदा ज्ञानाची स्थिती घ्या आणि इतरांच्या कल्याणाकरता कार्य करत राहा. कदाचित शक्य आहे की तुमची एखाद निंदा नालस्ती होईल, अशी शक्यता आहे. तुम्ही निर्धन व्हाल, काही हरकत नाही, भ्यायचं काही कारण नाही आहे. कारण धन जे आहे हे प्रकृतीचं अंग आहे, काही हरकत नाही. पुन्हा धन येईल, निर्माण होईल, त्यामुळे चिंतित व्हायचं काही कारण नाही. पण धारणा निश्चित ठेवा, अशी धारणा ठेवा की ज्या धारणेतून तुम्ही इतरांचं कल्याणच करणार आहात. त्या ठिकाणी मी करता मी भोगता ही भावना सोडा. करणारा परमेश्वर आहे, मला फक्त विहित कर्म दिलेलं आहे, निषिद्ध कर्माचा त्याग करून मी विहित कर्म करणार. अशा प्रकारे भूमिका जेव्हा घ्याल तुम्ही त्यावेळेस यज्ञ हा सिद्ध होईल. आणि एकदा यज्ञ सिद्ध झाला की त्या यज्ञाच्या माध्यमातून देवदेवता हे आहुती ग्रहण करत असतात, आणि देवदेवता ज्यावेळेस आहुती ग्रहण करतात तेव्हा तुम्हाला ते तृप्त करतात, आणि तुमचं जे आहे
हे परमकल्याण करतात. अशा प्रकारची ही यज्ञाच्या माध्यमातून, यज्ञामुळे देवतांची पुष्टी होते आणि देवता हे तुम्हाला पुष्ट करतात. तर पुष्ट या शब्दाचाच अर्थ असा आहे की तृप्त करणे. संपूर्णपणे मनुष्य जो आहे ह्या सगळ्या कामनेतून तो मुक्त होणे, ह्यालाच पुष्टता आहे. पुष्ट होण्याचा अर्थ तो अशा प्रकारचा आहे. आणि अशा प्रकारे हे जो कर्मयोगाचा भाग आहे, त्या कर्मयोगाच्या भागामध्ये हे यज्ञाची संकल्पना इथे सांगितलेली आहे. तेव्हा त्याच्या पुढे जो यज्ञाची संकल्पना आणखीन विस्ताराने 12व्या श्लोकापासून काय सांगितली आहे ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.